भवद्भ्यः सर्वेषां कृते नमो नमः. आपण मागच्या लेक्चरला सुक्तीसुधा आपला सुभाषित संग्रहांचा पाठ घेतला होता आणि त्याच्यावरचा जो भाषा अभ्यास आहे तर तो भाषा अभ्यास खूप सोपा आहे. त्यामुळं मी त्याच्यामध्ये वेळ घालवू इच्छित नाही. तुम्ही सहज तो करू शकताय. तर आता त्यानंतर जो भाग आहे आपला हा व्यंजनांता हा तर तो आपण सुरुवातीलाच पाहिलेला होता. शब्द पाठांतराचा भाग मी तुमचा शब्द सगळेच्या सगळे शब्द घेऊन तुम्हाला शब्दपाठ करायला सांगितले होते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा ते शब्द पाठांतर केलेलं आहे. तर काय करा आता शब्द पाठांतर केलेल्यांनी जे सगळ्यांनीच जवळजवळ केलं असेल तर त्याची उजळणी मात्र चालू ठेवायची. शब्दांची आपल्याला एक चार्टच त्याच्यावर पूर्ण येतो तर त्याची उजळणी मात्र चालू ठेवा. आता आपल्याला पुढचा पाठ आहे तो अमूल्यम कमलम म्हणून चतुर्थः पाठः अस्माकम अस्ति अमूल्यम कमलम. तर तो अमूल्यम कमलम आपण पाहूया. आता बघा अमूल्यम कमलम. बघा भारत देशः श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देशः इति सर्वे जानन्ति. भारत देशः श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देशः इति सर्वे जानन्ति. तेषु अन्यतमः त्यापैकीच एक गौतम बुद्धः. त्यांच्यापैकीच एक गौतम बुद्ध आहेत. मायादेव्याः शुद्धोधनस्य च पुत्रः सिद्धार्थः. मायादेवी आणि शुद्धोधनाचे पुत्र सिद्धार्थः. तपसा गौतम बुद्धः बभूव. तपश्चर्येनं गौतम बुद्ध झाले. बौद्ध धर्मस्य प्रवर्तको अयं शांती संदेशं सर्वत्र प्रससार. बौद्ध धर्माच्या या प्रवर्तकांनी शांती संदेश सर्वत्र प्रसरित केला. तस्य जीवने घटिता एषा घटना. त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना. आता काय म्हटलेलं आहे बघा अमूल्यम कमलम पाठ त्याचा प्रस्तावना सुरुवातीची. भारत देश हा श्रेष्ठ तत्वचिंतकांचा देश आहे हे सर्वजण जाणतातच. त्यापैकीच म्हणजे त्या श्रेष्ठ अशा तत्वचिंतकांपैकीच गौतम बुद्ध झाले. मायादेवी आणि शुद्धोधनाचे हे पुत्र सिद्धार्थ तपश्चर्येनं गौतम बुद्ध झाले. बौद्ध धर्माचे ह्या प्रवर्तकांनी शांतीचा संदेश सर्वत्र प्रसारित केला. त्यांच्याच जीवनामध्ये घडलेली ही घटना आहे जी अमूल्यम कमलम या नावाने आपल्याला पाठासाठी आलेली आहे. तर गौतम बुद्धांच्या विषयी आपण सर्वजण जाणतोच. त्यांनी निर्माण केलेला बौद्ध धर्म जवळजवळ जगभर अनेक देशांमध्ये प्रसारित झालेला आहे. आपल्या देशामध्ये त्याचा प्रमाण किंवा त्याचं महत्त्व खूप कमी प्रमाण आहेत. पण बाहेरच्या देशांमध्ये मात्र ज्या भारतामध्ये तो धर्म निर्माण झाला त्या भारतामध्ये त्याचं महत्त्व एवढं नाही. पण बाहेरच्या देशांमध्ये मात्र बौद्ध धर्माला अतिशय मानलं जातं. बाहेरच्या देशांनी आपला महत्त्वाचा आणि मुख्य धर्म म्हणूनच त्या धर्माला स्वीकारलेलं आहे. अगदी तुम्हाला पुष्कळ असे देश नेपाळ, चीन किंवा ते काय म्हणतात त्याला भूतान, श्रीलंका, अगदी छोटे छोटेसे ते जावा, सुमात्रा वगैरे बेट, जपानसुद्धा हे असे जे देश आहेत की नाही अशा अनेक देशांमध्ये खूप देश आहेत असे की त्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा खूप चांगल्या पद्धतीनं पालन केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात या देशांमध्ये प्रसार झालेला आहे. जेवढे छोटे सगळे देश आहेत तेवढ्या सगळ्या देशांमध्ये तुम्हाला बौद्ध धर्माचा प्रसार झालेला पाहायला मिळेल.
तर हे जे गौतम बुद्ध आहेत, मायादेवी आणि शुद्धोधनाचे पुत्र, राजा होता त्यांचे वडील, आणि अशा वडिलांच्या पोटी जन्मलेले सिद्धार्थ तपश्चर्येने गौतम बुद्ध झाले. त्यांची कथा कहाणी तर तुम्हाला माहीतच असेल की त्यांच्या वडिलांनी त्यांनी त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्याविषयी भविष्य सांगितलं होतं की हा मुलगा पुढं तपस्वी होईल म्हणून, आणि एका नवीन धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल. तो राज्य व्यवहारामध्ये कशामध्ये राहणार नाही, संसारामध्ये राहणार नाही तो, असं त्यांच्या जन्मापूर्वीच सांगितलेलं होतं. जे जाणणारे लोक असतात, त्रिकाल ज्ञान ज्यांना असतं, अशा लोकांनी ही घटना सांगितलेली होती. मग त्यांचे वडील राजे होते, त्यांना ते काही आवडलं नाही की आपल्या मुलानं तपस्वी व्हावं आणि संसार सोडून राज्यपाठ सोडून जावं, हे काही त्यांना आवडलं नाही. म्हणून ते मुलाचा जन्म झाल्याबरोबरच त्यांना काय सांगितलेलं असतं की जगातलं दुःख वेदना हे पाहिल्यानंतर हा मुलगा सगळ्याच त्याग करून संन्यास घेईल म्हणून. मग त्यांच्या वडिलांनी असा माहोल तयार केला की सिद्धार्थला कसलंही दुःख दिसू नये, त्याला सगळं सुंदर आणि छानच दिसावं, अशी व्यवस्था त्यांनी त्यांच्याच राजमहालामध्ये करून ठेवली होती. तो राजमहाल कितीतरी मोठा होता, प्रचंड मोठा ह्याचा. तिथंच उपवनं होती, तिथंच बागा होत्या, तिथंच विहारासाठी सगळ्या जागा होत्या, की जेणेकरून त्यांना बाहेर जावंच लागत नव्हतं. आणि तिथं सगळे सुंदर सुंदर दासी ठेवलेले होते की जेणेकरून जगामध्ये जीवनामध्ये सगळं सौंदर्यच भरलंय असं त्यांना जाणवावं. तर अशी सगळी व्यवस्था त्यांच्या वडिलांनी त्या शुद्धोधन राजानं करून ठेवलेली होती. पण एक दिवस मात्र आता राजा हा मुलगा पुढं राजा होणार आहे. मग हा जो राजा होणारा मुलगा आहे, तर हा राजा होणार म्हटल्यावर सगळ्या प्रजेशी त्यांचं काहीतरी संबंध आलाच पाहिजेल आहे, राज्य पाहिलं पाहिजेल आहे. मग एकंदर त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना एक छोटा मुलगासुद्धा होता. मग अशा वेळेला थोडंसं कदाचित पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं की हा राजा होणार, तर राजाला आपलं राज्य माहीत असावं, या ह्याने त्यांना परवानगी मिळाली होती. आणि त्यांनी नगरभ्रमणाची इच्छा केली. आणि मग नगरभ्रमणासाठी पहिल्यांदाच बाहेर पडले. ते जात असताना त्यांना एक अतिशय वृद्ध व्यक्ती दिसला आणि त्यांनी विचारलं की हा व्यक्ती कोण आहे, काय आहे, कसा आहे, असा काय तो वाकलाय का, काटिका घेतली त्यानं. त्यावेळेला त्याच्या सेवकाने सांगितलं की हा वृद्ध आहे. तो वृद्ध म्हणजे काय त्यांना माहीत नव्हतं, वृद्ध होणं म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं, कारण वडिलांनी वृद्धत्व त्यांना दिसूच दिलेलं नव्हतं. पण आता काय, आयुष्याच्या ज्या गोष्टी निसर्गाच्या क्रमानं होतातच सगळ्यांच्याच बाबतीत, त्या होणारच की. कितीही प्रयत्न केला सत्य झाकण्याचं तरी तो झाकला जाणार नाही. सूर्य कितीही आपण ढगांनी लपवला किंवा सूर्य दिसू नये म्हणून आपले डोळे बंद केले तरीही जे सत्य आहे ते सत्यच असणार आहे. मग त्यांच्या वृद्ध म्हणजे काय त्यांनी सांगितलं, लहानपणापासून हळूहळू तरुणपण, नंतर प्रौढपण आणि शेवटी प्रत्येक माणसाला वृद्धत्व येतं. मग ही गोष्ट कुठंतरी त्यांच्या मनावर जोरदार लागली की आपलंसुद्धा शरीर असंच होणार, आपण सुद्धा असेच वृद्ध होणार, किती भयानक आहे म्हणे हे. त्या वृद्धत्वाची भयानकता सिद्धार्थला त्यावेळेला जाणवली, प्रचंड तीव्र स्वरूपात ती भयानकता जाणवली. त्यानंतर ते पुढे गेले तर त्यांना एक रोगी दिसला आणि तो तडफडत होता त्या रोगानं. मग त्यांनी विचारलं की ह्या व्यक्तीला काय झालंय, हा व्यक्ती असा काय, तर ते रोगी आहे म्हणून सांगितलं. मग इथं असे काही लोकांना काही कारणानं असे रोग होत असतात. पुष्कळ लोक असे असतात की त्यांना काही ना काहीतरी असा रोग झालेला असतो. मग रोग ही गोष्ट कळाल्यानंतर ते म्हटले हे तर किती भयानक आहे, म्हणजे हा रोग कुणालाही कुठल्याही कारणानं होऊ शकतोय. केवढं दुःख आहे म्हणे, भयानक दुःख आहे म्हणे. हा असं जर रोग वगैरे होत असेल लोकांना तर जीवनामध्ये भयानक दुःख आहे, विचित्र आहे हे. त्यांच्या मनावर पुन्हा दुसरा आघात झाला आणि पुढं तर त्यांनी एक प्रेतयात्रा पाहिली. मग ती पाहिल्यानंतर त्या सेवकानं सांगितलं, त्यांनी विचारलं हे काय आहे, तर म्हटलं ही अंत्ययात्रा आहे, प्रेतयात्रा आहे. शेवटी सगळ्यांची अवस्था ही अशीच होती, या पद्धतीनंच आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं.
आणि मग मृत्यू ही गोष्ट ऐकल्यावर मग तर त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला त्या गोष्टीचा, की भयानक काय म्हटलं हे, मृत्यू माणसाला एक दिवस संपवून टाकणार. मग ह्या जीवनाचं सत्य काय आहे, कशासाठी आपण जन्माला येतो हे आपल्याला निश्चितच कळालं पाहिजेल आहे. अरे तिथं तर दुःखच भरलेलं आहे, वृद्धत्व आहे, हे तरुण सुंदर शरीर तर एक दिवस भयानक वृद्ध होणार असेल, हा भयानकतेला जाणार असेल वृद्धत्वानं. या शरीराला कुठला ना कुठला तरी काहीतरी कारणानं रोग जर होत असेल आणि शेवटी मृत्यू हा जर याचा शेवट असेल, तर हे जीवन आहे कशासाठी हे शोधलं पाहिजेल आहे. हे भयानक. आणि त्यांच्या मनावर त्या गोष्टीचा इतका मोठा आघात झाला की ते सतत रात्रंदिवस त्याच चिंतेनं ग्रासले गेले. आणि मग हे शोधलं पाहिजे म्हणून मुलगा, बायको, राजपाट, सगळा संसार, सगळं ऐश्वर्य, संपत्ती सगळं सोडून ते बाहेर गेले. खूप ठिकाणी फिरले, खूप साधन तपश्चर्या केली, अनेकविध लोकांच्याकडून दीक्षा घेतल्या, त्यानुसार सुद्धा त्यांनी पूर्णत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पण अनेक मार्ग शोधून त्यांना त्यातून शांती समाधान लाभलं नाही. आणि मग प्रयत्न करता करता त्यांनी स्वतःच मार्ग निवडला. त्याने ज्या पद्धतीनं साधना केली, उपासना केली, आणि त्या साधनेनं, उपासनेनं, त्या तपश्चर्येनं एक दिवस त्यांना सत्याचं ज्ञान झालं. आणि हे राजकुमार सिद्धार्थ हा जे तपस्वी होऊन प्रचंड तपश्चर्या करत होते, ज्यांनी तपश्चर्या केली ते बुद्ध झाले. म्हणजे त्यांना त्या सत्याचा, अंतिम तत्वाचा आणि जीवन आपलं कशासाठी आहे, आपण काय या माणसाच्या देहाला धारण केलं, काय या माणसाच्या जन्माला प्राप्त केलं, तर त्या तत्वाचं, त्या सत्याचं ज्ञान त्यांना झालं. ज्ञान झालं, त्याचा बोध त्यांना झाला, म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटलं जातं. आणि मग तपश्चर्याने हे गौतम बुद्ध झाले. आणि मग त्याच जे त्यांना सत्य प्राप्त झालं होतं, जे त्यांनी काही जाणलं, त्याचाच त्यांनी प्रचार आणि प्रसार सगळीकडे केला. आणि त्याच्यामध्ये एवढी प्रचंड मोठी ताकद होती की त्या कालावधीमध्ये या बौद्ध धर्मानं जवळजवळ जगभर स्वतःचा प्रभाव गाजवलेला होता. जिकडं तिकडं लोक या बुद्धांचेच अनुयायी होत होते, या बुद्धांच्यावर प्रचंड लोक प्रेम करत होते. तर अशा पद्धतीनं या गौतम बुद्धांच्या प्रेमाखातर किंवा त्यांना भेटण्यासाठी लोक धावत पळत जायचे. आणि खास करून राजे लोक, धनिक लोक, मोठे मोठे व्यापारी लोक यांच्यावर तर गौतम बुद्धांचा अतिशय प्रभाव होता. तर अशाच एका लोकांच्या संदर्भात असणारी एक अशी घटना आहे अमूल्यम कमलम. तर आपण पाहूया ती. आसीत सुदासो नाम कश्चित उद्यानपालक. सुदास नावाचा कोणी एक उद्यानपालक होता, म्हणजेच माळी होता. सुदास नावाचा कोणी एक माळी होता. तस्य तडागे कदाचित सत्यापि शिशिरऋतावेकं पद्मं व्यकसत. आता विकसती, हा याचं हे प्रथम भूतकाळी रूप आहे बरं का, व्यकसत, हे लक्षात ठेवा. ते लकारम परिवर्तयत, त्याच्यामध्ये जर लंग लकारे परिवर्तयत, वाक्यम लंग लकारे परिवर्तयत आलं तर इथं लक्षात ठेवायचं प्रथम भूतकाळाला व्यकसत होतं म्हणून. तस्य तडागे कदाचित सत्यापि शिशिर ऋतावेकम पद्मम व्यकसत. त्याच्यात केव्हा तरी एकदा खरोखर शिशिर ऋतूमध्ये त्याच्या तळ्यामध्ये एक पद्म, कमळ विकसित झालं म्हणून व्यकसत इथं आलेलं आहे. व्योमनी व बालसूर्यबिंबम. आता इथे व्योमनी व बालसूर्यबिंबम असल्यामुळं काय बरं, त्याच्या तळ्यामध्ये एकदा, कदाचित एकदा या अर्थानं सुद्धा घेतलं जातं. केव्हा तरी त्याच्या तळ्यामध्ये खरोखर शिशिर ऋतूमध्ये सुद्धा आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे लाल, आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे लाल पद्म कमळ विकसित झालं. सो अचिंतयत अहो महिमा परमात्मनः. अहो महिमा परमात्मनः. त्याने विचार केला की काय हा महिमा आहे परमात्म्याचा. एते तादृशे काले अतिशीते
विभूषितो मे तडाग एतस्य सरसी जस्य विकासेन. तर तो काय म्हणतोय, काय हा महिमा आहे परमात्म्याचा की याप्रमाणे शैत्यकालामध्ये म्हणजे थंडीच्या कालावधीमध्ये सुद्धा माझ्या तळ्याचं भूषण वाढवलं आहे या कमळाच्या फुलण्यानं. काय म्हणतो हा परमात्म्याचा महिमा आहे की अशा पद्धतीनं अतिशय थंडी असताना सुद्धा माझ्या तलावाचं भूषण किंवा माझ्या तलावाचं शोभा या कमळानं विकसित होऊन वाढवली आहे. एतत् सरसीजम विक्रीय अहम विपुलं धनं प्राप्नुयाम इति. ह्या कमळाला विकून मी पुष्कळ धन प्राप्त करीन असे. एवं सचिंत्य स तद्विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः. बघा अशा प्रकारे विचार करून ते विकण्यासाठी तो राजसद्मनः पुरतः स्थितः हा राजवाड्यासमोर थांबला. अत्रांतरे तेनेव अध्वना कश्चित् श्रीमान सार्तवाह समायातः. अत्रांतरे तेवढ्याच वेळात तिथं कोणी एक श्रीमान व्यापारी आले. सो अवदत भद्र, ते म्हणाले, हे भद्र किंवा हे काय म्हणतात त्याला, महापुरुषा तर म्हणता येत नाही, भद्र, हे भल्या पुरुषा असं म्हणू शकतो आपण त्याला. हे भल्या पुरुषा, सो अवदत भद्र भगवान सुगतः संप्रते अस्मिन् नगरे वसति. भगवान सुगत म्हणजे गौतम बुद्धांसाठी हे नाव आहे. भगवान सुगत संप्रते सध्याच्या कालावधीमध्ये याच नगरामध्ये राहत आहेत. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. त्यांच्या पूजेसाठी मला हे कमल पाहिजे आहे. तत्कियतां मूल्येन ददासी. ते तर किती रुपयाला, ते किती किमतीला ते देशील. उद्यानपालो अब्रवीत एकेन सुवर्ण नाणकेन. तर तो माळी म्हणाला, उद्यानपालक म्हणाला की एका सुवर्ण नाणकाला देईन. अथ सार्तवाह यावत तत्कमलं क्रेतुमिच्छति. त्यानंतर तो व्यापारी जोपर्यंत ते कमळ विकत घेत होता, तावद एव अपरो, तेवढ्यातच दुसरा धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन तत्र समुपस्थितः. हा तो पहिला व्यापारी ते कमळ विकत घेत होता तेवढ्यात दुसरा एक धनवान श्रेष्ठी सुद्धा सुगताच्या दर्शनाला जाणारा तिथं उपस्थित झाला. नीरज मूल्यम पृच्छंतम तम श्रेष्ठीनम उद्यानपालो अब्रुत. कमळाचं मूल्य विचारणाऱ्या त्या श्रेष्ठीला उद्यानपालक म्हणाला, एष महाभाग एकम सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुमिच्छति. हे महाभाग, या कमळासाठी एक सुवर्ण नाणक देऊ इच्छितात. श्रेष्ठी अगदत, श्रेष्ठी म्हणाला, तो दुसरा व्यापारी म्हणाला, अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी. मी 10 सोन्याची नाणी देईन. सार्तवाहो अभनत अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी. तर तो दुसरा पहिला जो होता तर तो लगेच म्हणाला की अरे मी 100 सोन्याची नाणी देईन. मग तयोः विवादम श्रुत्वा सुदासो व्यामृषत यस्य कृते. बघा काय म्हणतायत, त्या दोघांचा विवाद ऐकून तो त्या सुदासानं विचार केला, व्यामृषत, ज्याच्यासाठी हे दोघं
कमलं क्रेतुम् ऐच्छत् नूनं स सुगत एवाधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात् इति. बघा, हे दोघं ज्याच्यासाठी हे विकत घेऊ इच्छित आहे तो सुगत तर यांच्या दोघांच्या पेक्षा आणखीन मूल्य मला देईल. अतः स पालः तावत् अभाषत नैतद् भो क्रेतुमिच्छामि इति. हां, तो उद्यानपालक त्या दोघांना म्हणाला की नाही बाबा, मला हे विकायचं असे. हे बघा, आता गंमत काय आहे की सुदास नावाचा एक उद्यानपालक होता. त्याच्या तळ्यामध्ये शिशिर ऋतूमध्येच एक आकाशातील बालसूर्याप्रमाणे लाल असणारं पद्म कमळ विकसित झालं. त्यानं विचार केला की काय हा परमेश्वराचा महिमा आहे की अशा पद्धतीनं एवढ्या थंडीच्या कालावधीत सुद्धा माझ्या तळ्याचं भूषण वाढवणारं हे पद्म विकसित झाले. तर या कमळाला विकून, कारण ऋतू नसताना सुद्धा हे कमळ आलंय म्हणजे दुर्मिळ वस्तू झाली ही, तर या कमळाला विकून मी पुष्कळ धन मिळवू शकतोय असा विचार करून त्याला विकण्यासाठी तो राजदारापुढं जाऊन उभा राहिला. तिथं तेवढ्यात एक श्रीमंत व्यापारी आले आणि ते म्हणाले, हे भल्या पुरुषा, भगवान सुगत सध्या याच नगरामध्ये आहेत, तर त्या महात्म्याच्या पूजेसाठी मला हे कमळ पाहिजे आहे, तेव्हा किती किमतीला हे तू मला देशील. त्यावेळेस तो माळी त्याला म्हटला किंवा उद्यानपालक म्हटला की एका सुवर्ण नाणकाला देईन. त्यानंतर तो सार्थवाह, त्याचं पहिल्याचं नाव सार्थवाह होतं, ते कमळ विकत घेतच होता. तेवढ्यात दुसरा धनवान श्रेष्ठी सुद्धा सुगताच्या दर्शनाला जाणारं तिथं उपस्थित झाला आणि कमळाचं मूल्य विचारणाऱ्या त्या श्रेष्ठीला उद्यानपालक म्हटला की तो कमळाचं मूल्य त्याला विचारतच होता की अरे बाबा, हा कितीला कमळ तू देतोयस, कितीला कमळ आहे हे. तर तो धनवान श्रेष्ठीला तो सुदास म्हटला की हे महाभाग याच्यासाठी एक सुवर्ण नाणक देऊ इच्छित आहेत. त्यावेळेस मग तो दुसरा श्रेष्ठी म्हटला की मग मी 10 सोन्याची नाणी देतो. मग तेवढ्यात पहिला जो होता सार्थवाह तो लगेच म्हटला की अरे मी मग 100 सोन्याची नाणी देतो. मग त्या दोघांचा विवाद ऐकून त्या सुदासानं असा विचार केला की ज्याच्यासाठी ही दोघं ह्या कमळाला पाहिजे ते मूल्य देऊन विकत घेऊ इच्छित आहेत, मग तो तर मला ह्यांच्यापेक्षा जास्त मूल्य ह्या कमळाचं देईल. तेव्हा तो उद्यानपालक त्या दोघांना म्हटला की बाबा, मला नाही माझं कमळ विकायचं असं. बघा, म्हणजे एक कमळ त्याला फक्त एक सोन्याचं नाणं त्याच्या बदल्यात मिळत होतं, तर तो इतका आनंदित झाला की एका सोन्याच्या नाण्याला हे कमळ जाते. तेवढ्यात दुसरा मोठा श्रेष्ठी आला. तो सुगतांच्या दर्शनाला चालला होता. म्हणजे त्या सुगताचं मूल्य त्यांच्या दृष्टीनं किती होतं. सुगत काही त्यांना काही देणार नव्हते, बुद्ध काही त्यांना देणार नव्हते, पण त्यांना भेटणं आणि त्यांना भेटून त्यांना काहीतरी अमूल्य अर्पण करणं ही भावना त्यांना भेटायला जाणाऱ्या लोकांच्या मनात असायची. आणि मग त्यासाठी हे दोघं अगदी पाहिजे त्या किमतीला ते कमळ विकत घ्यायला तयार झालेत. मग तो 10 नाणी द्यायला तयार झाला, तर पहिला म्हटला मग 100 नाण्याला मी घेतो विकत. त्यानं आणखीन दुसऱ्यानं वाढवले असते, पण तेवढ्यात हात सुदासच विचार करतोय की हे दोघं एवढ्या ईशा कमळाचं इतकं मूल्य ज्या सुदासासाठी आपल्या सुगतासाठी द्यायला तयार झालेत, मग तो सुगत किती श्रीमंत असेल, ज्या अर्थी हे व्यापारी त्या सुगतासाठी एवढं भांडतायत. म्हणजे त्यावेळेस व्यापाऱ्यांचाच जमाना होता. व्यापार करणं आणि व्यापारातून धन प्राप्त करणं, मग जे आपल्या व्यापारासाठी फायदेशीर आहेत त्या लोकांच्यासाठी खूप काही दिलं जायचं. मग त्या उद्यानपालकाला असंच वाटलं, हा कोणीतरी एक मोठा सुगत म्हणजे कोणीतरी एक मोठा व्यापारी असणारा, जबरदस्त मोठा, की त्याची कृपा व्हावी आणि त्यानं खुश व्हावं म्हणून हे दोघं जण एकमेकांशी भांडतायत. मग तो सुगत तर मला किती धन देईल. तर ते विचार करून तो म्हटला, नाही बाबा, मला माझं हे कमळ विकायचं. अथ प्राप्तः सुदास
सुदासः तत् उद्यानं यत्र भगवतः सुगतस्य निवासः. त्यानंतर तो सुदास त्या उद्यानामध्ये पोचला जिथं भगवान सुगतांचा निवास होता. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् खंडे. तिथं वटवृक्षाच्या खाली एका शिलाखंडावर किंवा दगडाच्या तुकड्यावर, शिलाखंडावरच म्हटलेलं छान, शिलाखंडावर समुपविष्ट आसीत स महात्मा. तिथं एका दगडाच्या तुकड्यावर ते महात्मा बसलेले होते. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतो वदनम. अनल्पेन म्हणजे पुष्कळ अशा, मोठ्या अशा प्रकाशानं, मोठ्या अशा तेजानं त्या भगवंतांचं मुख शोभत होतं. पुष्कळ अशा तेजानं त्या भगवंताचं मुख शोभत होतं. तदा अलोकयतः सुदासस्य चित्ते. ते पाहून सुदासाच्या चित्तामध्ये भक्ती रसार्णव उदतिष्ठत. ते पाहून त्या सुदासाच्या चित्तामध्ये भक्ती रसार्णव, भक्तीचा सागरच, रससागरच उसळून आला. सह हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणयोः अर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्राणमत. ते स्वतःच्या हातातलं कमळ भगवान सुगताच्या चरणी अर्पण करून नमो भगवते असं म्हणून त्याने नमस्कार केला. बघा काय झालं. त्यानंतर तो सुदास त्या उद्यानामध्ये पोचला जिथं भगवान सुगतांचा निवास होता. तिथे एका वटवृक्षाच्या खालीच एका दगडाच्या तुकड्यावर ते भगवान सुगत, तो महात्मा बसलेला होता. अगे पुष्कळ अशा तेजानं त्यांचं मुख असं काही शोभत होतं की ते पाहिल्यानंतर त्या सुदासाच्या हृदयामध्ये भक्तिरसाचा सागरच उसळून आला. आणि त्याचं त्यालाच कळलं नाही की त्याच्या हातातून ते कमळ आपोआप त्यांच्या चरणांवर समर्पित केलं गेलं. आणि तो ते समर्पित करताना नमो भगवते असा अतिशय विनयानं त्यांना म्हटला. तम प्रसादवर्षीभ्यां लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमान मुखपद्मो भगवान अभाषत वस्य किमिच्छसी. त्याला प्रसाद वर्षणाऱ्या लोचनांनी, डोळ्यांनी, निरूपयन स्मयमान मुखपद्मो भगवान अभाषत. प्रसाद वर्षण करणाऱ्या, कृपा वर्षाव करणाऱ्या डोळ्यांनी पाहत भगवान त्याला म्हटले की बाळा तुला काय पाहिजेलय. एवं उक्तवती सुगते निरीच्छः सुदासः प्रत्यवदत. असं भगवंतांनी विचारलं तरी सुद्धा निरीच्छ, इच्छाच न राहिलेला सुदास परत म्हणाला, भगवान की मन्यत, भगवान की मन्यत. भगवान काय आणखीन. केवल भगवतः चरणकमल स्पर्शेन आत्मा मे कृतार्थताम लभताम इति. केवळ भगवंताच्या काय आणखीन मागावं. केवळ भगवंतांच्या चरणकमलाच्या स्पर्शानंच माझा आत्माला कृतार्थता प्राप्त झाली आहे. एवं वादिनं सुदासम, किंवा कृतार्थता प्राप्त व्हावी. एवं वादिनं सुदासम तथास्तु इत्यब्रवीत भगवान सुगत. अशा प्रकारे बोलणाऱ्या सुदासाला तथास्तु असे भगवान सुगत म्हणाले. अहो प्रभावः सुगतस्य यत्तस्य दर्शनमात्रेणैव कमलार्थं बहुमूल्य अपेक्षमानः सुदासः तत् विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत्कमलं समर्पितवान. काय हा सुगताचा प्रभाव आहे की त्यांच्या केवळ दर्शन मात्रानंच कमलासाठी बहुमूल्याच्या अपेक्षा करणाऱ्या सुदासानं ते विसरून ते कमल सुगतांच्या चरणी समर्पित केले. एषः सुगतः एव ननु भगवान गौतम बुद्ध. हे सुगत म्हणजेच खरोखर भगवान गौतम बुद्ध होत. बघा की काय गंमत आहे की त्या दोघांनाही त्यानं 100 त्याला सुवर्ण
नानक मिळणार होते, तरीही त्या दोघांनाही न देता तो त्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला धन प्राप्त व्हावं म्हणून सुगताकडे आला होता. आणि त्यांना पाहिल्याबरोबरच त्यांच्या प्रेमानं द्रवित होऊन कसलंही मूल्याची अपेक्षा न करता केवळ तुमचा कृपाप्रसादच माझ्यासाठी खूप मोठा आहे, तुमच्या केवळ चरणस्पर्शानंच माझा आत्मा कृतार्थता प्राप्त करो, अशी केवळ इच्छा करून तो त्यांच्या चरणाशी बसला. काय हा भगवान गौतम बुद्धांचा खरोखर प्रभाव आहे. आणि अशा पद्धतीनंच अनेक राजा महाराजांना, श्रेष्ठ व्यापाऱ्यांना, साध्या सामान्य लोकांना, सगळ्यांना या गौतम बुद्धांनी असं प्रभावित केलेलं होतं की त्यांच्या केवळ दर्शनानं लोक लगेच बदलून जायचे. असे हे भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना अमूल्यम कमलम हा आपला पाठ आहे. खूप सुंदर असा पाठ आहे. आपला पाठ हा खूप वाढला, पण हरकत नाही, सगळ्यांनी पाहून घ्या. भाषा अभ्यास मात्र आपण या पाठाचा पाहूया. सूचनानुसारम कृती ही कृत वगैरे हे याच्यामध्ये आलेलं आहे. धन्यवाद.